नमस्कार विद्यार्थ्यांना, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय ॲक्टिव्हिटी नंबर 38. बघा, सोपी ॲक्टिव्हिटी आहे खूपच. थोड्याशा गोष्टी आपल्याला सर्च कराव्या लागतील इंटरनेटवरनं, पण तुम्ही हे एकदम छान करू शकता. बघूया या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये त्यांनी दिलंय फाइंड रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन पिक्चर्सच्या माध्यमातून, व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून, फिल्म्सच्या माध्यमातून, ऑन कॉम्प्युटर ऑर इंटरनेट. इथून तुम्ही ही एक सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. आता टीचर्स, पॅरेंट्स आणि फॅसिलिटेटर्स तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आपण त्या बघून घेऊया. एनकरेज द लर्नर्स टू यूज द इंटरनेट प्रॉपरली. इंटरनेटचा योग्य कसा वापर करायचा हे त्यांना सांगा, म्हणजे एनकरेज करा. त्यांना खूप गोष्टी माहीतच आहे, पण त्यांना तुम्ही एनकरेज करा. सेकंड, इंट्रोड्यूस टू द लर्नर्स द प्री रिक्विसिट्स ऑफ युझिंग कॉम्प्युटर ऑर इंटरनेट. कॉम्प्युटर आणि इंटरनेट जेव्हाही वापरलं जातं तर त्याच्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला त्याच्यातनं घ्यायच्या आहे, म्हणजे सेफ यूज कसा करायचा हे त्यांना सांगायचं आहे. थर्ड, गिव्ह द लर्नर्स सम क्लूज फॉर आयडेंटिफाय द पर्सनॅलिटीज. पर्सनॅलिटी कशा असतात, म्हणजे फेमस लोक कसे असतात, किंवा काही जे लोक असतात की ज्यांनी काहीतरी डिव्होशन केलं असतं सोसायटीसाठी, त्या लोकांबद्दल तुम्हाला ऑनलाईन सर्च करायचं. मी एक लिस्ट काढून ठेवलेली तुमच्यासाठी, ते मी तुम्हाला दाखवेलच नंतर. फोर्थ, आस्क लर्नर्स टू आयडेंटिफाय द पर्सनॅलिटीज. आणि त्या पर्सनॅलिटीचा फोटो दाखवून ॲक्च्युली ते कोण आहेत आणि त्यांना काय त्यांचं अचिव्हमेंट आहे हे तुम्ही सांगू शकता, किंवा त्यांना सर्च करायला लावा. तशी मी ती लिस्ट देईलच त्यांना, आणि त्यांचं काय अचिव्हमेंट आहे आपण ते स्टुडंट्सला सर्च करायला लावू. ओके. फिफ्थ काय बघा, स्ट्रेस ऑन हाऊ टू फोकस ऑन द इम्पॉर्टंट डिटेल्स वाईल फाइंडिंग द रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन अबाउट फेमस पर्सनॅलिटीज. काय फोकस करायचं आहे आपल्याला, तर महत्वाच्या डिटेल्स काय काय आपल्याला ह्याच्यामधनं ओळखता येतात, काढता येतात, त्याच फक्त डिटेल्स आपण इथे शोधणार आहे, इतर गोष्टी सोडून द्यायच्या. सिक्स्थ बघा, एक्सप्लेन द स्टेप्स टू यूज द इंटरनेट फॉर द गिवन ॲक्टिव्हिटी. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये इंटरनेटचा कसा वापर करायचा हा स्टुडंट्सला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. लाईक यूज कॉपी पेस्ट डाउनलोड फॉर पिक्चर्स अँड डॉक्युमेंट्स. कॉपी पेस्ट कसं करायचं, कसं ओळखायचं, कुठून डाउनलोड करायचं, ह्या गोष्टी त्या स्टुडंट्सला माहीत असल्या पाहिजे. सेवन्थ, आस्क द लर्नर सम क्वेश्चन्स रिगार्डिंग गिवन ॲक्टिव्हिटी दॅट कॅन बी व्हर्बल क्लू. तुम्हाला त्याच्याबद्दलचे काही व्हर्बल क्लूज द्या, म्हणजे त्या स्टुडंट्सला ती ॲक्टिव्हिटीमध्ये एक्झॅक्टली आपण कशाबद्दल सर्च करणार आहे हे व्हर्बल क्लू द्या, फक्त एक्झॅक्टली नाव सांगू नका, म्हणजे त्यांना ते शोधता येतील. फ्रेम अदर ॲक्टिव्हिटीज यूज ऑन द युसेज ऑफ ICT इन इंग्लिश. आता याच्यावरनं काय होतं, तर ICTचा इंग्रजीमध्ये कसा उपयोग होतो हे आपल्याला इथे कळतं. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्ससाठी काय इन्स्ट्रक्शन्स द्या बघा. लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर, पॅरेंट्स, फॅसिलिटेटर केअरफुली. तुमच्या टीचर्सच्या, पॅरेंट्सच्या आणि फॅसिलिटेटरच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या केअरफुली तुम्ही ऐका. सेकंड, फॉलो द इन्स्ट्रक्शन ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. ज्या गाईडलाईन्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सचा वापर तुम्ही व्यवस्थित करा. थर्ड, एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. या ॲक्टिव्हिटी सारख्या अजून ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. ओके. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी फर्स्ट काय त्यांनी दिली बघा. द भारत रत्न इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड फॉर द रिपब्लिक ऑफ इंडिया. Instituted on 2nd January 1954. The award is conferred in recognition of exceptional service or performance of the highest order without distinction of race, occupation, position. यांचा कोणाचाही विचार केला जात नाही, रेसचा नाही, ऑक्युपेशनचा नाही, पोझिशनचा नाही, ह्याचा विचार न करता. कधीपासून इन्स्टिट्यूट केलेला आहे हा, 2 जानेवारी 1954 पासून, आणि तो अवॉर्ड आतापर्यंत देण्यात येतोय. आयडेंटिफाय द भारत रत्न अवॉर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग फील्ड्स युझिंग इंटरनेट. आता वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना भारतरत्न अवॉर्ड दिला जातो. द पिक्चर्स गिवन आर क्लूज दॅट विल हेल्प यू आयडेंटिफाय द फेमस भारतरत्न अवॉर्ड. आता खाली काही चित्र त्यांनी दिलेले, त्याच्यावरनं आपल्याला कोणाला कसा भारतरत्न अवॉर्ड भेटलेला आहे, काय भेटलेला, कशासाठी भेटला, त्या चित्रावरनं आपल्याला आयडेंटिफाय करायचं. ठीक आहे, आपण करू ते आयडेंटिफाय. त्याच्या अगोदर सॉल्ड ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली बघा. हु इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे पहिले प्रेसिडेंट कोण होते, तर आपण म्हणणार डॉक्टर राजेंद्र प्रसाद इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे 3 क्वेश्चन आहेत, तेच तेवढे तुम्हाला लिहायचे फक्त. सेकंड, हु इज फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया.
मग फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया कोण होत्या? प्रतिभाताई पाटील. मग प्रतिभा पाटील इज फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, म्हणजे लेडी, फर्स्ट लेडी प्रेसिडेंट ऑफ इंडिया झालं. थर्ड, हु इज फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया? नोबेल प्राइज कोणाला भेटलं होतं पहिलं? तर रवींद्रनाथ टागोर इज द फर्स्ट नोबेल प्राइज विनर इन इंडिया. कळतंय? आता प्रॅक्टिसमध्ये बघा त्यांनी आपल्याला काय चित्र दिलेलं आहे, संगीताचं चित्र दिलेलं आहे आणि ह्यांना भारतरत्न अवॉर्ड भेटलेला आहे. कोण आहे अशा? मग सरोजिनी नायडू. नंतर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ह्यांना पण याच्यासाठी भारतरत्न अवॉर्ड दिला गेलेला आहे. नंतर हे मिसाईलचं चित्र दिलंय, तर त्याला कोण येते? मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखलं जातं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. नंतर बॅटचं चिन्ह दिलेलं आहे, भारतरत्न अवॉर्ड मिळाला म्हणजे कोण येते? सचिन तेंडुलकर. आता व्हर्बल क्लूज कसे म्हटले बघा, द नाइटिंगेल ऑफ इंडिया, मग ते सरोजिनी नायडूंना नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणायचे. नंतर सेकंड, चेअरमॅन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ द कमिशन, मसुदा समितीचे चेअरमन कोण होते कॉन्स्टिट्यूशनचे? तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थर्ड, मिसाईल मॅन कोणाला म्हणायचं? तर डॉक्टर APJ अब्दुल कलामला. आणि गॉड ऑफ क्रिकेट कोणाला म्हणायचं? सचिन तेंडुलकरला. मग तुम्हाला असे क्ल्यू दिल्यानंतर तुम्हाला हे चित्र आयडेंटिफाय करायचे होते, पण आपल्याला टाइम कमी असल्यामुळे मी तुम्हाला फक्त डायरेक्ट त्यांचे उत्तरं दिलेले. ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायची आहे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा त्यांनी आता काय दिलेलं आहे, याची मी तुम्हाला चित्र दाखवेल थोड्याशा, आणि नंतर काही स्लोगन्स पण दाखवेल. Ask the students to find pictures of eminent scientists. Eminent scientists चे पिक्चर तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. Mathematicians and others with the information in brief. ऑनलाईन हे तुम्ही गोष्टी सर्च करू शकता यांच्याबद्दल. Ask students to find slogans. स्लोगन्स मी तुम्हाला दाखवेल. सोशल मेसेज हे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये भेटतात, पण आपण इथे फक्त स्लोगन्स लिहिणार आहे. अँड राईट पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट. मग स्लोगन्स मी तुम्हाला दाखवून देईल. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन मध्ये बघा, टेल द स्टुडंट्स टू सर्च डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड्स ऑन इंटरनेट, शो अ व्हिडिओ क्लिप अँड से देम टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. ठीक आहे, वेगवेगळ्या जे पर्सनॅलिटीज आहेत ते तुम्हाला ऑनलाईन सर्च करायचे आहे, म्हणजे तुम्हाला मोबाईलचा किंवा इंटरनेटचा वापर कसा केला जातो, कॉम्प्युटरचा वापर कसा केला जातो हे याच्यावरनं कळू शकतं. ठीक आहे, मी तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी दाखवतो आता पहिल्यांदा. बघा, हे भारतरत्न मिळालेले, जिंकलेले म्हणता येणार, त्यांचं डिवोशन खूप असतं. हे भारतरत्न मिळालेले काही लोक आहेत, त्यांची नावं मी तुमच्या समोर मांडलेली आहे. आता ह्या सगळ्यांचे फोटो तुम्हाला दिसत असतील आणि त्यांची नावं पण असतील. तर तुम्ही एक पॉज करून घ्यायचं आणि हे सगळे नावं आणि तो कॅरेक्टर कोण आहे, म्हणजे ते व्यक्तिमत्व कोण आहे, हे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये काय करायचं, लिहून घ्यायचं. आणि कधी भेटला त्यांना भारतरत्न अवॉर्ड, कळतंय? जसं मी तुम्हाला वाचून दाखवतो. VV गिर 1975, पांडुरंग वामन काने 1963, धोंडो केशव कर्वे 1958, M विश्वेश्वरैया 1955, इंदिरा गांधी 1971, राजेंद्र प्रसाद 1962, गोविंद बल्लभ पंत 1957, सर्वपल्ली राधाकृष्णन 1954, लाल बहादूर शास्त्री 1966, पुरुषोत्तम दास टंडन 1961, जवाहरलाल नेहरू 1955, नंतर C राजगोपालचारी 1954, नंतर झाकीर हुसेन, हे झाकीर हुसेन नाही, हे वेगळे, झाकीर हुसेन 1963, बिदिन चंद्र रॉय 1961, भगवान दास 1955, CV रमन 1954, APJ अब्दुल कलाम 1997, अब्दुल कलाम आझाद 1992 आणि वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल जे आहे ते, वल्लभभाई पटेल 1991 यांना त्यावेळेस दिलेला. अब्दुल गफार खान 1987. हे तुम्हाला सगळे नावं दिसत आहेत. आता तर याच्यावरनं तुम्ही काय करा, हे पॉज करून घ्यायचं आणि एकदा हे नावं तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहून घ्या, म्हणजे ही एक ऍक्टिव्हिटी तुमची कंप्लीट होऊन जाईल, कळतंय? त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला इथे काय सांगितलं होतं, स्लोगन्स पण मी तुम्हाला दाखवून देतो. फेमस स्लोगन हे फेमस कंपनीचे स्लोगन आहे, हे तुमच्या समोर मी दाखवतो. बेस्ट कंपनी स्लोगन त्याला म्हटलं तर जस्ट डू इट, हा नायकीचा स्लोगन आहे. नंतर थिंक डिफरंट, ॲपल. वेअर्स द बीफ, वेंडीज. ओपन हॅपीनेस, कोका कोला. बिकॉज यू आर वर्थ इट, हे तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये सध्या ऐकत असाल, लॉरियल. मेल्ट इन युअर माउथ, नॉट इन युअर हँड्स, M&M's आईस्क्रीमचा आहे. अ डायमंड इज फॉर एव्हर, हा पण एक फेमस स्लोगन आहे, डी बेअर्स. द ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स, व्हेटीज.
नंतर अमेरिका रन ऑन ड्युकिन, ड्युकिन्स डाउंट यांचा हा स्लोगन आहे. कॅन यू हिअर मी नाव, विर्झन वायरलेस हा यांचा स्लोगन आहे. म्हणजे हे स्लोगन्स, असे स्लोगन्स तुम्ही ऑनलाईन सर्च करायचे. हा खरं त्यांची ऍक्टिव्हिटी आहे आपली. ऑनलाईन स्लोगन्स, फेमस पर्सनॅलिटीज हे ऑनलाईन तुम्हाला सर्च करायला लावले त्यांनी फक्त. अंडरस्टूड. आता त्यानंतर त्यांनी दीक्षा व्हिडिओचा ॲपचा ई कंटेंट QR कोड तर नाही दिलेला, पण ह्या 3 लिंक दिल्या. या 3 लिंकवर जाऊन तुम्ही अजून माहिती मिळवू शकता. पण मी तुम्हाला जेवढं दाखवलं तेवढं तुम्हाला तुमच्या ॲक्टिव्हिटी नोटबुकमध्ये लिहायचं, बस, बाकी काही गरज नाही. माय टेक अवे किंवा टुडे आय लर्न काय म्हणू शकतो मग आपण? आय लर्न टू यूज द कॉम्प्युटर अँड द इंटरनेट टू आयडेंटिफाय पिक्चर्स ऑफ द भारतरत्न अवॉर्ड्स अँड देअर इन्फॉर्मेशन. भारतरत्न अवॉर्डबद्दलची माहिती आपण शिकलो आज, आणि म्हणजे त्यांची माहिती आपण घेतलेली ऑनलाईन सर्च करून, कळतंय. सेकंड, आय लर्न टू फाइंड व्हिडिओज रिलेटेड टू द टेक्स्ट, आणि टेक्स्टशी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला इथं पाहायला मिळाले. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.